शेतकऱ्याचे गेट टुगेदर भाग 2. एकदा मला मोडकला व्हॉट्सअपवर हाय करावंसं वाटलं होतं, पण नंतर म्हटलं आता मोडक मोठा माणूस झाला आहे. त्यानं आपल्या हायला रिप्लाय नाही दिला तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल, पण त्याचा फोन आला नाही. वर्गातल्या बऱ्याचशा मुलामुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घराची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो? मी शिकलो नाही असं नाही, पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. पण करिअर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती. मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्रमैत्रिणींना उद्या तोंड कसं दाखवायचं? सर्वजण विचारणार, तू आता काय करतो? त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं, गेट टुगेदरला जायचं नाही. त्या रात्री नीट झोप आलीच नाही. पहाटेच उठलो, हळूहळू उरकलं. 6 वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच. सकाळी सकाळी आम्ही कांद्यांचं रोप लावलं. उपटायला सुरुवात केली. 8 वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या. बायको त्यांच्या मागे होतीच. मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफेने टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं. फोन सायलेंट मोडवर ठेवलेला. आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. 10 वाजेपर्यंत कुणाचा फोनही आला नाही. 10:30 नंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. 2-3 वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल होते. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला. 11 वाजल्यानंतर SMS येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हॉट्सअपवर धडाधड मेसेजेस पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही, त्यामुळे मेसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्नच नव्हता. विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं. बारं दिल्यावर लोण्यासारखं मऊ मातीचे गादी वाफे पाण्याने टरारून भरत होते. माझं देखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं. 1ली ते 4थी मराठी शाळा आणि 5वी ते 10वीतल्या हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली. मला माझ्या मित्रमैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं, पण काय करणार? मी शेतकरी माणूस, त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना एवढा शिकूनसुद्धा मी मातीत मरतो हे सांगू? आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील. आता दीपप्रज्वलन चाललं असेल. आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील. आता आमची वयोवृद्ध शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील. आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगत ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्तासुद्धा डाईसपुढे उभा बोलत असेल. कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून आता तिथे काय चालू असेल याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असतो तरी मनाने मी शाळेतच होतो. पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं. मला मित्रांची मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती, पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती. जसा इथे मी त्यांना मिस करत होतो तसं ते देखील मला मिस करत होतेच की. त्याशिवाय काय एवढे मिस कॉल आणि मेसेजेस आलेत? अचानक विचार आला, आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय, पाण्याची बारी देतोय, चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय. या कल्पनेनेच मला कसं तरी झालं. बघता बघता दुपार उलटली. कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवलं कुणीतरी येणार नाही ना हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कोणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत, मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं. लागवडीचं काम जोरात चाललं होतं. रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती. तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. 4 वाजताच लागवड उरकली तर मग काय करायचं? बायको म्हणेल गेट टुगेदरला जा, पण मी तर तिथे जाणार नव्हतो. आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील, जुन्या आठवणी काढून हसत असतील, एकमेकांचं कौतुक करत असतील. नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो. तो जर्मनीत सेटल झाला असला तरीही मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो. आम्हाला मूळचीच जमीन जास्त, त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्या इतकं क्षेत्र कोणालाही नव्हतं, पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती. स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज. 4 वाजता लागवड संपली. बाया माणसं घरी गेली. गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको घरी चला म्हणाली, पण मी गेलो नाही. तिथेच बांधावर बसून राहिलो.
डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. एव्हाना कार्यक्रम उरकला असेल. 4 पर्यंतचीच वेळ होती. आता 5 वाजून गेले होते. आता सगळे घरी निघाले असतील. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली. मला स्वतःचा राग आला. आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही. शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो, अभ्यास केला, मार खाल्ला, त्यांच्या यशात मला हेवा वाटावा, त्यांचं कौतुक करण्यापेक्षा मोठेपणा माझ्यात नाही. विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनं न जाऊन आपण चूक केल्याचे लक्षात आलं. जे नशिबात होतं ते आपल्याला मिळालं, पण ज्यांचं स्वतःचं नशीब घडवलं त्यांचं कौतुक मी करायलाच हवं. विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत, घर गाठावं आणि कपडे घालून बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं. मी धावतच विहिरीवर गेलो, मोटार चालू केली. विहिरीजवळच एक आउटलेट खोललं. पाटात हातपाय धुवून लागलो. हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले. आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता. शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर, दुपारी डबे धुवायला हापशावर, संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर. घरापुढच्या बाबळीवर जसा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची. आमचं घर माझ्या मित्रांसाठी आओ जाओ घर तुम्हारा होतं. हापशाच्या आठवणीने मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरपून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता. पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझे लक्ष गेले नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणावाराला घालावेत तसे खास कपडे घातलेले मित्रमैत्रीण बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या. त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं. आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय? आज स्नेहसंमेलनाचे 70 विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले 20 जण माझ्याकडे आले होते. एवढ्या सगळ्यात मी मोडकला लगेच ओळखलं. तो माझ्याकडे बघून हसला, पण काही बोलला नाही. तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं. मला मोडकशी बोलावं वाटत होतं, पण एवढी पोरपोरी खास माझ्यासाठी आलेली, कोण काय बोलतंय कळत नव्हतं. एवढ्यातून एकट्या मोडकाची चौकशी कशी करायची तसा मोडकही फारसा बोलका नव्हता. शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता. आजही तो गालातल्या गालात हसत होता. क्षणभर वाटलं मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही. लोखंडे बघ, आज मी कुठे आणि तू कुठे? गेट टुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय? बोरावकेने विचारलं. ही बोरावके वर्गात सुद्धा खूप बडबड करायची. तू आम्हाला भेटायला का आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो, असं म्हणून जांभळेने मला लाजवलं. आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारच नव्हतं. तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपनीत मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच आहे. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली. मी खरं ते सांगितलं. अरे राजा, आम्ही करतोय ते तर कोणीही करेल, पण तुझ्यासारखा शिकला सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहेस. ठरवलं असतं तर तूही हवी तशी नोकरी मिळवली असती. पण तू शेती करायचं ठरवलं. तू नुसती शेतीच केली नसतीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातील क्षेत्रही वाढवलं. बर्वेनं मोठं भाषण दिलं. मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं. तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे. कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं. तुला आमचा अभिमान आहे की नाही माहीत नाही. शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेला वरपे म्हणाली. पण आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. खरं तर मी मित्रांची चौकशी कौतुक करायचं तेच माझी चौकशी आणि कौतुक करायला लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मलाही बोलून देईनात. मग विचार केला हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल. काय लोखंडे, ओळखलं का नाही? बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला. तुला ओळखणार नाही असं कधी होईल का? इथे सुद्धा माझ्या इगो आडवा आला होता. मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. एक काम करू, इथे एक नवीन हॉटेल झाले, आपण तिथं चहा घेऊ, मी पुढे म्हणालो. दोस्ता शाळेत असताना मला घरी घेऊन नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का? मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं. माझी ततमम झाली. मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तंदोलनात तीच पूर्वीची ओढ होती, प्रेम होतं, आपुलकी होती. मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकरी, उडदाची आमटी चुरून खाणार. मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले. त्याला भाकर चुरून खायला बुक्कीने कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजूनही काही बोलला असता तर पोरीसारखं मी रडलो असतो.
काय राव, तुझा आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावा तशी तुझी अवस्था व्हावी, असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला, पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे तिकडे बघत होते. शेवट मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्याचं पाणी पुसलं आणि मित्रमैत्रिणींना चला माझ्या घरी असे म्हणालो.